तर आज आपण नागरीकरण किंवा नागरी वसाहत याबद्दल माहिती बघणार आहोत. या अगोदरही आपण नागरीकरण म्हणजे काय किंवा नगर म्हणजे काय या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नगराची व्याख्या आपण बघितलेली आहे किंवा नगर निर्माण होण्यासाठी किती लोकसंख्येची आवश्यकता आहे. या सगळ्या बाबीवरती पाठीमागील तासाला आपण अ, चर्चा केलेल्या आहेत. तरी सुद्धा आज थोडक्यामध्ये मी नगर आणि महानगर, महामहानगर ही लोकसंख्या जी आहे, ही तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या लक्षात तुम्ही ठेवली असेल असे मी गृहीत धरतो, की जे 1,00,000पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? शहर म्हणतो. 10,00,000 ते 50,00,000 पर्यंत महानगर आहे आणि 50,00,000पेक्षा जर जास्त असेल, त्याला मेगालोपोलिस शहर किंवा महामहानगर असं म्हणतो. आणि शहर केव्हा निर्माण होतं? जर दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा लोकसंख्येची जर घनता असेल आणि 75% पेक्षा जर जास्त लोक द्वितीय आणि तृतीय प्रकारचे जर व्यवसाय करत असतील, तर त्याला आपण शहर म्हणतो. तर अशा प्रकारे शहर किंवा नगर हे आज वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नागरीकरणावरती काल आपण चर्चा केलेली आहे. जगातील नागरीकरणाचा जो रेट आहे, तोही आज वाढत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1850 पासून ते 2000 सालापर्यंत नागरीकरणाचा रेट काय होता किंवा 20,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं आणि 10,00,000पेक्षा जास्त असणारी शहरं, हे काल आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये असणारे जे काही नगरं जे आहेत किंवा शहरं जे आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीनं वाढ होत आहे आणि ग्रामीण भागामध्ये कशी घट होत आहे, हेही आपण कालच्या तासाला बघितलं आहे. 1971 पासून ते 2014-15 पर्यंत ग्रामीण भागातील लोकसंख्या कशी घटत चाललेली आहे आणि शहरी भागामध्ये त्याची कशी वाढ होत गेलेली आहे, हे कालच्या तासाला आपण बघितलेलं आहे. ग्रामीण लोकसंख्या 1971 मध्ये 80% होती आणि शहरी लोकसंख्या फक्त 20%च्या आसपास होती. नंतर त्यामध्ये बदल होऊन 2014-15 पर्यंत जर आकडेवारी बघितली, तर या ठिकाणी 67 ते 68% ग्रामीण लोकसंख्या झाली आणि शहरी लोकसंख्या जवळपास 32-33% पर्यंत वाढत गेली. तर हे आज शहरीकरण किंवा नागरीकरण जे आहे, हे मोठ्या प्रमाणावरती होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शहरामध्ये असणाऱ्या अनेक सुखसोयी सुविधा, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला, तर शहरामध्ये लोकसंख्या जी आहे, हे वाढण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण सुद्धा बघा, आपणाला एखादी गरज जर भासत असेल, तर ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या गावातून दुसऱ्या शहरामध्ये, मग तालुका प्लेस असेल, जिल्हा प्लेस असेल, अशा ठिकाणी आपण जात असतो. आज तुमचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ, की तुम्ही आज पहिल्यांदा प्राथमिक शाळा स्वतःच्या गावामध्ये शिकला. त्यानंतर माध्यमिक किंवा ज्युनियर, सीनियरसाठी तुम्ही आज शहराच्या ठिकाणी आलेला आहे. आणि हे अ, अगदी 1,00,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणारं हे शहर. त्यानंतर तुम्ही 10,00,000 ते 50,00,000 पर्यंतचं जे शहर आहे, त्या महानगर म्हणतो आपण. अशा ठिकाणी उद्या पी-जी डिग्री घेण्यासाठी तुम्ही जाणार आहात. तर अशा पद्धतीनं ही शहरामध्ये जाण्याचा लोकांचा कल जो आहे, हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोकांचं लाईफस्टाईल बदललेलं आहे. पूर्वी लोक साध्या पद्धतीनं जीवन जगत होते. परंतु आज जर बघितलं, तर हे लोकांचं राहणीमानाचं किंवा लाईफस्टाईल जे आहे, हे पूर्णपणे चेंज झालेलं आहे. पूर्वी साध्या पद्धतीनं जीवन जगत होते लोकं. आज हाय-फाय अशा पद्धतीचं जीवन जगत असलेलं पाहायला मिळतं. पूर्वी अगदी म्हणजे घरांची रचना साध्या पद्धतीची होती. ती आपण ते आपल्याला फार म्हणजे ते छान वाटत होतं. परंतु आज आपण सिमेंट काँक्रीटच्या ह्या जंगलामध्ये आपल्याला राहायची सवय झालेली आहे. मग त्यामुळं ह्या सुविधा घेण्याचं आपल्याला आवड निर्माण झालेली आहे. म्हणून नागरीकरण जे आहे, हे मोठ्या प्रमाणावरती वाढत असलेलं पाहायला मिळतं. पूर्वी मॅक्सिमम 70% ते 80% लोक शेती करत होते. परंतु शेती करत असल्यामुळं त्यांची लाईफस्टाईल जी आहे तशी ग्रामीण पद्धतीचीच होती. म्हणून 80% पर्यंत ग्रामीण लोकसंख्या होती आणि शहरी लोकसंख्या फक्त 20% होती. परंतु काळानुसार माणसांची लाईफस्टाईल जी आहे, जीवनशैली जी आहे,
ही बदलत गेलेली आहे. त्याचबरोबर पूर्वीचं शिक्षण जे होतं ते कसं होतं, अगदी साध्या पद्धतीने मराठी माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज प्रत्येक पालकाचा ट्रेंड बदललेला आहे, की माझा मुलगा हा इंग्लिश मीडियमलाच तो असायला पाहिजे. असं बऱ्याचशा पालकांचा ट्रेंड झालेला आहे. मग इंग्लिश मीडियम बऱ्याचशा खेड्यामध्ये नाही, मग कुठे आहेत? शहरामध्ये आहेत. मग चला शहरामध्ये राहायला. अशा ह्या दृष्टिकोनातून लोकांची इच्छाशक्ती ही बळावत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या इच्छाशक्ती बळावत चालल्यामुळं आज नगरांची संख्या किंवा शहरांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आज शहरं वाढतायत याचं कारण काय आहे? तर आपण आपल्या सुखसोयीसाठी, आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपण आपल्या स्वार्थासाठी ही ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये वास्तव्यासाठी जात असलेलं पाहायला मिळतं. आज बघा बरेचसे शिक्षक जे आहेत किंवा इतर जे कर्मचारी आहेत, ग्रामीण भागामध्ये जॉबसाठी आहेत. राहायला कुठे आहेत? शहरामध्ये आहेत. का? तर मुलांचं शिक्षण आहे. मग ते इंग्लिश मीडियमला असायला पाहिजे. त्यांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळायला पाहिजेत. ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला, तर माणसांचं एकंदरीत लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेलं आहे. आणि त्यामुळं ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच अर्बनायझेशन जे आहे, हे आज होताना आपल्याला दिसतंय. आणि एक पूर्वी मी तुम्हाला सांगतो, की आपल्या घरामध्ये आपण जो झाडू आहे, तो सुद्धा आपला प्राथमिक जे व्यवसाय करणारे लोक होते त्यांच्याकडून आपण घेऊन स्वच्छ करत होतो. परंतु आज जर बघितलं तर घरामध्ये लागणाऱ्या वस्तू 50% पेक्षा जास्त वस्तू आपण आज कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, मग ते केर भरण्याचे हे सुपले असेल किंवा झाडू असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे जे घटक आहे, हे कारखान्यातून बाहेर पडलेले प्रॉडक्ट आहे. म्हणजेच एकंदरीत मला सांगायचं आहे काय, तर हा बदल जो आहे, हा बदल आज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. वेगळ्या प्रकारची अ, गरजा पूर्ण होतात, नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, पैसे जास्त मिळतात. ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला, तर आज नगरांची संख्या वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नगरं वाढतात म्हणजे का वाढतात? कशासाठी वाढतात? तर आपणच आपल्या सुखसोयीसाठी, नोकरीच्या संधीसाठी आपण शहराकडे धाव घेत असतो. शिक्षणाच्या संधीसाठी किंवा नोकरीसाठी किंवा आरोग्यासाठी, ह्या वेगवेगळ्या बाबीसाठी आपण प्रामुख्याने गाव सोडून शहराकडे जात असतो आणि त्यामुळे नगरांची संख्या वाढलेली आहे. हा इथपर्यंत आपण नागरीकरण कसं होतं किंवा नागरीकरण होण्यापाठीमागची कारण काय आहेत, हे आपण पाहिलं. नागरीकरण होण्यापाठीमागचा आपला स्वार्थ किंवा आपली नोकरी, आपलं शिक्षण, ह्या सगळ्या बाबी त्याला कारणीभूत आहेत. आणि जीवनशैली, लाईफस्टाईल ही सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी आपण गावामध्ये न राहता शहरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेती तर काय, शेती काही संपूर्ण कुटुंबाला पोसू शकत नाही. शेतीचा आकार लहान होऊ लागला. शेतीचा आकार लहान होऊ लागल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने शेती करता येईना आणि त्यामुळं आर्थिकदृष्ट्या शेती परवडेना. म्हणून बरेचसे लोक जे आहेत, रोजगारक्षम किंवा रोजगार मिळवू शकणारे जे 18 वर्षाच्या पुढचे जे काही लोक आहेत, हे शहरी भागामध्ये वेगवेगळ्या रोजगारासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि यातूनच अर्बनायझेशन हे झालेलं आपल्याला दिसून येतं. मग या अर्बनायझेशनवर किंवा नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर हे घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कदाचित जर थेरॉटिकल जर पेपर असतील, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते? तर हे नागरीकरणावर परिणाम करणारे काही घटक आहेत, त्याचा आपण आता या ठिकाणी अभ्यास करू. तर या ठिकाणी नागरीकरण म्हणजे काय? आणि नागरीकरणासाठी आवश्यक घटक कोणते आहेत? हे घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अर्बनायझेशन, म्हणजे अर्बनायझेशनवर परिणाम करणारे घटक. तर ह्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, माणसाचा राहणीमानाचा दर्जा, एज्युकेशन, हेल्थ, ह्या सुविधा मिळवण्यासाठी काही लोक आपल्या चरितार्थासाठी
शहरामध्ये साधन उपलब्ध होतं म्हणून ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर करून जात असतात. जगामध्ये सर्वत्र ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाण्याचं लोकांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अ, यामुळंच नागरीकरण आज होत असलेलं पाहायला मिळतं आणि या नागरीकरणावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. 10-15 घटक आहेत. ते घटक महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर यामध्ये पहिला घटक जो आहे तो इंडस्ट्रियलायझेशन. आता औद्योगिकरण हा नागरीकरणावर परिणाम करणारा सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. आज भारतासारख्या देशामध्ये औद्योगिकरणामुळं शहरांच्या वाढीवर आणि विकासावर मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण यामधून फार मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या जी आहे, ह्या लोकसंख्येला रोजगाराची संधी आहे, नोकरीची संधी आहे, आर्थिक क्षमता वाढवण्याची संधी आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याची संधी आहे. तर या सर्व बाबीमुळं या ठिकाणी लोक स्थलांतर करून जात असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही स्किलफुल म्हणजे काही शिकलेले किंवा इतर जे लोक आहेत, त्यांच्या कला अ, गुणांना, कौशल्याला शहरामध्ये संधी असते. म्हणून हे लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जात असतात. म्हणून औद्योगिकरण हा सुद्धा एक नागरीकरणावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. शहरामध्ये तसं बघितलं तर प्रत्येक लोकाला, शिकलेल्याला किंवा न शिकलेल्याला सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. म्हणून लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर करून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता वैज्ञानिक प्रगतीमुळं पहिला इंग्लंडमध्ये जवळपास 1860 मध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झालेली होती. म्हणजे 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झालेली होती. आणि अं, त्याचा लवकरच पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेत औद्योगिकरणाचा प्रसार झाला. आणि औद्योगिकरणामुळं लोकांच्या मध्ये आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रगती करण्याचा मोह निर्माण झाला आणि या औद्योगिकरणावर अ, औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती आधुनिकता मोजली गेली. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे ठरवलं गेलं. आता जे पश्चिमी देश आहेत, त्या पश्चिमी देशाचं औद्योगिकरणाचं मोठ्या प्रमाणावरती अ, हे होत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या औद्योगिकरणामुळं त्याचे काही विपरीत परिणाम सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता विपरीत परिणाम होणं म्हणजे काय? तर औद्योगिकरणामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नागरीकरणावर परिणाम करणारा इंडस्ट्रियलायझेशन हा पहिला महत्त्वाचा जरी घटक असला, या इंडस्ट्रियलायझेशन ज्या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी आता तुम्हाला प्रतिकूल परिणाम लक्षात येऊ लागलेले आहेत. ज्या ठिकाणी येऊ लागलेले नाही, त्या ठिकाणी मोठ्या समस्या भेडसावू लागलेल्या आहेत. बरेचसे लोक अधिकाधिक उत्पादनासाठी औद्योगिकरणामध्ये यंत्रशक्तीचा वापर करत आहेत आणि त्यामुळं अतिशय वेगानं नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण केलं जात आहे. खनिजांचं मोठ्या प्रमाणावरती खनन केलं जात आहे. वृक्षांची तोड केली जात आहे आणि ह्या वाढत्या कारखानदारीमुळं शेतीयोग्य जमिनीचं सुद्धा या ठिकाणी वापर होऊ लागलेला आहे आणि हा शेतीयोग्य जमिनीचा वापर होऊ लागल्यामुळं ज्या शेतीसाठी ही जमीन कमी पडू लागलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि हे कारखाने उभा केल्यामुळं किंवा लोकसंख्या त्या ठिकाणी वाढल्यामुळं अर्बनायझेशन होऊन या ठिकाणी कारखान्यातून बाहेर पडणारे जे काही दूषित पाणी आहे, दूषित वायू आहेत, दूषित कचरा आहे, टाकाऊ पदार्थ या सगळ्यामुळं पर्यावरणाची अवनती होऊ लागलेली आहे. बघा तुम्ही ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की कारखाने जास्त आहेत किंवा वाहनांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी प्रदूषण प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे औद्योगिकरणाचा प्रतिकूल परिणाम हा संपूर्ण निसर्गावरती होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या निसर्गावरती अतिशय प्रतिकूल परिणाम या औद्योगिकरणामुळं झालेला दिसून येतो. कारखानदारीमुळं मोठ्या प्रमाणावरती प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण झालेला आहे
आणि या कारखानदारीमुळं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अ, आज उत्तर प्रदेशामध्ये मथुरा ऑइल इंडस्ट्रीज जे आहेत मथुरेमध्ये, त्या ऑइल इंडस्ट्रीचा इफेक्ट काय झालेला आहे, तर जो ताजमहाल जो आहे, शहाजहानने बांधलेला ताजमहाल, तर तो आज काळवंड लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो अगदी म्हणजे मार्बलचं ते हे आहे ताजमहाल. परंतु त्याचं रूप सुद्धा आज या प्रदूषणामुळं बदलत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर असं ह्या मथुरा ऑइल इंडस्ट्रीज ज्या आहेत, मथुरेमधल्या उत्तर प्रदेशामध्ये, त्याच्यावरती सरकार बऱ्याच वेळेला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे किंवा बंद ठेवण्यास सुद्धा आदेश देत आहे. परंतु हे वाढती लोकसंख्या जी आहे यांना गरजा पुरवण्यासाठी कारखानदारी ही चालतच असलेली आपल्याला दिसून येते. तर असे हे अर्बनायझेशन वरती परिणाम करणारा कारखानदारी हा सगळ्यात महत्वाचा घटक असले आपल्याला पाहायला मिळतो. आज मोठमोठ्या प्रमाणावरती असणारे जे काही रासायनिक खतं असेल, जंतुनाशक असेल, हे सुद्धा आज मातीचं आरोग्य बिघडवत असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत जमिनीचं सुद्धा प्रदूषण होऊ लागलेलं आहे. आणि जे केमिकल फॅक्टरीज आहेत, त्या फॅक्टरीज मधून बाहेर पडणारे विषारी द्रव्य असतील किंवा या विषारी द्रव्याचा एकंदरीत अन्न साखळीवरती सुद्धा इकोसिस्टम वरती परिणाम होत असले आपल्याला पाहायला मिळतो. आणि या प्रदूषकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोराईड असेल, सल्फेट असेल, बायकार्बेट असेल, नायट्रेट, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट ह्या विषारी घटकांचा या प्रदूषकामध्ये समावेश होतोय. आज संयुक्त संस्थान आणि जपान, युरोपमधील काही नद्या ज्या आहेत, ह्या अगोदरच तुम्हाला प्रदूषित झालेल्या दिसून येतील. आणि कारखान्यांची धुराडी आज मोठ्या प्रमाणावरती जगामधील कारखाने घ्या, हे धुराडे वातावरण मलिन करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला सांगायची एक बाब म्हणजे गरीब राष्ट्रामध्ये 60% लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. आणि जगामध्ये अ, औद्योगिक किंवा इंडस्ट्रियल मॅन म्हणतो आपण. त्या इंडस्ट्रियल मॅनना असं वाटतंय की सगळीकडे नैसर्गिक साधन संपत्ती अमर्यादित आहे. परंतु अ, ही साधन संपत्ती जी आहे, ही काय अमर्याद नाही, तर मर्यादित आहे. ह्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. त्याच्यावरती कोणतेही इफेक्ट्स होणार नाहीत. या दृष्टिकोनातून मानवाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे नागरी आणि ग्रामीण लोकांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही, की आपण जे प्रदूषण करतोय, त्या प्रदूषणाचा आपल्याच आरोग्यावरती वाईट परिणाम होतोय. हे अजूनही आपल्या लक्षात आलेलं नाही. भविष्यामध्ये ह्या याच्यापासून प्रदूषणापासून अनेक लोक वेगवेगळ्या आजारानं मरून जाऊ शकतील किंवा वेगळ्या आजारानं ते हे होऊ शकतील. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं पाहिजे, की ह्या इंडस्ट्रियलायझेशनमुळं मोठ्या प्रमाणावरती वातावरण प्रदूषित होत आहे. जमिनीचं प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर त्याचे साइड इफेक्ट्स जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, त्या सर्वांवरती होत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे नागरिकांवर परिणाम करणारा औद्योगिकरण हा एक महत्वाचा घटक आहे. औद्योगिकरण द्वितीय आणि तृतीय स्वरूपाचे व्यवसाय ज्या शहरामध्ये चालतात तिथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण आपल्या घरामध्ये होममेड ज्या काही वस्तू वापरतो त्या सुद्धा नॅचरल ज्या पूर्वीच्या होत्या त्याच योग्य होत्या. परंतु आज आपण आर्टिफिशियल ज्या आहेत, जास्तीत जास्त कारखान्यातून बाहेर पडलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपण वापरतो. बघा अनेक वस्तू आपण प्लास्टिकच्या जास्तीत जास्त वापरू लागलेल्या आहोत. तर हे जे आहे प्लास्टिक असेल किंवा फायबर असेल, यामुळं मोठ्या प्रमाणावरती आरोग्यावरती, पर्यावरणावरती याचा परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अधिक सुविधा मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मी. मी दिल्ली शहरामध्ये जवळपास 1 महिना मी पूर्ण राहिलेलो आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये, जे-एन-यू मध्ये. जे-एन-यू मध्ये आम्ही सकाळी कोर्स पूर्ण केल्यानंतर दुपारी 2 नंतर आम्ही जे-एन-यू मार्केट नंतर मार्केटमध्ये जायचो. आणि ज्यावेळेला संध्याकाळी 7-8 वाजता आम्ही यायचो, त्यावेळेला आमच्या अंगावरती इतकं काळपट हे बसलेलं असायचं, की प्रचंड हे प्रदूषण या दिल्लीसारख्या शहरामध्ये होत असलेलं पाहायला मिळतं.
म्हणजेच मला सांगायचं आहे काय, जेवढ्या आपण सुविधा घेऊ, तेवढं त्याचं आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. मग श्वसनाचे विकार असतील, इतर काय विकार असतील, तर हे सगळं जे आहे, हे त्यामुळं आपल्याला हे होत सहन करावं लागतं. तर अशा प्रकारे एकंदरीत मला सांगायचं आहे काय, तर औद्योगिकरणाचा नागरिकांवरती एक मोठा परिणाम होत असले आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो नागरीकरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक आहे सामाजिक घटक. आता सामाजिक घटकाचा कसा परिणाम होतो? तर सामाजिक घटकामुळं शहराचं लोकांच्यामध्ये आकर्षण वाढलेलं आहे. याच्यामध्ये लाईफस्टाईल आली. मी अगोदरच सांगितले. जर कसं आहे लोकांना आपली लाईफस्टाईल महत्त्वाची आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये राहायला, मोकळ्या हवेमध्ये राहायला लोकांना खूप आवडायचं. परंतु आज शहरामध्ये जे शक्यतो स्त्रिया, लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीला खेडेगावामध्ये राहू देत नाहीत आणि त्या शहरी भागाकडे त्याला जाण्यास प्रवृत्त करतात. कारण का तर शहरी भागामध्ये आलिशान राहण्याची सवय लागलेली असते, म्हणजे लाईफस्टाईल बदललेली असते आणि त्यामुळं हे अर्बनायझेशन जे आहे ते वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एकंदरीत जीवनमानाचा दर्जा किंवा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी हे स्त्रिया ज्या आहेत लग्न झालेल्या, त्या आपल्या पतीला त्या खेडेगावामध्ये राहू देत नाहीत. मग त्याला अनेक कारण देतात, की मुलाचं शिक्षण आहे म्हणतात, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे म्हणतात किंवा अजून काही आपल्याला प्रगती करायची आहे म्हणतात आणि आपल्या पतीला त्या शेतीपासून परावृत्त करून हे एखाद्या कारखान्यामध्ये किंवा व्यापारासाठी प्रवृत्त करतात आणि हे शहरामध्ये राहायला जात असतात. बघा तुम्ही तुमच्या घराशेजारचं, घरातलं, आजूबाजूचं कोणतंही उदाहरण घ्या. बऱ्याचशा स्त्रिया शहरामध्येच राहायला पसंत करत असतात आणि त्यामुळंच आज मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण होऊ लागलेलं आहे. म्हणून सामाजिक घटकांमधलाच हा महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेला पूर्वी एकत्र कुटुंब होते, परंतु आता एकत्र कुटुंब राहिलेली नाही. लग्न झालं का मुलगी लगेचच नवऱ्याला बाजूला घेत असते आणि कुठेतरी शहरामध्ये राहायला जात असते. ही आज परंपराला हे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पूर्वीची एकत्रित कुटुंब पद्धती आज राहिलेली नाही. आज शॉर्ट बट स्वीट, छोटे कुटुंब, सुखी कुटुंब ही कल्पना आल्यामुळं प्रत्येकजण वेगवेगळे राहतात आणि वेगळ्या ठिकाणी जगण्यासाठी किंवा नोकरीच्या संधीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपला स्वतःचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी ही शहरामध्ये जात असलेली पाहायला मिळतं किंवा त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य या सुविधा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या असतात. म्हणून बरेचसे आज शिकलेल्या मुली खेडेगावामध्ये राहायला नको म्हणतात आणि त्या शहरामध्ये जात असलेले आपल्याला दिसतं आणि त्याचाच परिणाम काय झालेला आहे, तर शहरांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे ह्या नागरीकरणावर सामाजिक घटक जो आहे, ह्या सामाजिक घटकाचा मोठा परिणाम झालेला आहे. आता एकत्र कुटुंब पद्धती हा सामाजिक घटक आहे. पूर्वी बघा कुटुंबामधून लोकं अनेक अशी कुटुंब आहेत, की एकत्र कुटुंब. कुटुंबामध्ये 40-50 माणसं असली तरी सुद्धा ते एकत्र राहत होते. परंतु आज कुटुंबामध्ये एक 7-8 माणसं असली तरी सुद्धा त्यामधून सुद्धा ती मुलगी आपल्या नवऱ्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळं हे प्रत्येक जण विचार करतो, की आपला वैयक्तिक स्वार्थ यामध्ये असतो आणि त्यामुळं वेगळं राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि वेगळं राहून हे शहरामध्ये जातात. म्हणजे शहरांची संख्या वाढू लागलेली आहे. तर यामध्ये आता गैर काही असं म्हणता येणार नाही. तर यामध्ये प्रत्येकाची इच्छाशक्ती किंवा प्रत्येकाचा स्वभाव हाही महत्त्वाचा आहे. काही जणांना वाटतं की आपली क्विक प्रगती झाली पाहिजे. आपलं स्टँडर्ड ऑफ लाईफ जे आहे, जीवन जे आहे ते सुधारलं पाहिजे. हेही बरोबर आहे. मुलांचं एज्युकेशन दर्जा सुधारला पाहिजे, हेही बरोबर आहे. तर अशा पद्धतीने यामुळेच नागरीकरण वाढू लागलेलं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे नागरीकरणावर परिणाम करणारा, की नोकरीच्या संधी. आता नोकरीच्या संधीसाठी बरेचसे लोक जे आहेत हे मात्र खरं आहे, की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जात असलेलं पाहायला मिळतं आणि छोट्या शहरामधून मोठ्या शहरामध्येही काही लोक चांगल्या नोकरीची जर संधी उपलब्ध होत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर शहरातील शैक्षणिक, तांत्रिक सोयी उपलब्ध अ, असलेल्या त्याचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणात जातात.
त्याचबरोबर काही लोक चरितार्थासाठी म्हणजे मुख्यतः शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबामधील काही लोक जे आहे ते शेतीचा आकार छोटा झाल्यानंतर यांत्रिक पद्धतीने शेती करता न आल्यामुळं हे लोक जे आहेत हे नंतर शहराकडे नोकरीच्या निमित्तानं धाव घेत असतात. काही लोक शिक्षण घेऊन शहरामध्ये नोकरीसाठी जात असले आपल्याला पाहायला मिळतं. तसं बघितलं तर भारतीय शेती ही नैऋत्य मान्सूनवरती अवलंबून आहे आणि ह्या नैऋत्य मान्सूनचं अनियमित त्याचबरोबर हे त्याचं हे बघितलं तर अनियमितता, त्याचबरोबर कमी प्रमाण यामुळं बरेचसे शेतकरी कुटुंबातील लोक, विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेऊन आज शहरामध्ये नोकरीच्या निमित्तानं जात असले आपल्याला पाहायला मिळतं आणि हे खरं आहे की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मजुरीचं दर सुद्धा जास्त आहेत. मजुरांची नोकरीची सुविधा सुद्धा जास्त आहे. वेगवेगळे ऑफिसेस आहेत, वेगवेगळे कार्यालय आहेत, वेगवेगळे कारखाने आहेत, व्यापाराच्या संधी आहेत. ह्या अशा अनेक संधी शहरामध्ये असल्यामुळं लोक नोकरीच्या निमित्तानं या शहराकडे धाव घेत असले आपल्याला पाहायला मिळतो. तसं बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मजुरीचे दर, लेबरचे जर बघितलं, तर अतिशय कमी आहेत. ₹300 ₹400 तर तेच शहरामध्ये जर गेलं तर तुम्ही ₹700-800 तुम्हाला मजुरी मिळते. त्यामुळं कोणतंही क्षेत्रामध्ये जर गेला, तर ते शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तो फरकच जाणवतो आपल्याला आणि म्हणून शहरामध्ये लोकांची संख्या वाढत असलेली दिसून येते. लोकसंख्या शहरामध्ये वाढू लागलेली आहे आणि त्या शहराच्या नंतर समस्या ज्या आहेत, ह्या अनेक भेडसावू लागलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कारण प्रत्येक जण म्हणतो, की मला शहरी ठिकाणी जायचंय, शहराच्या ठिकाणी प्लॉट घ्यायचा आहे, शहराच्या ठिकाणी राहायचं आहे, शहराच्या ठिकाणी घर बांधायचं आहे. अशा अनेक लोकांच्या कल्पना असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं नागरीकरणावरती याही गोष्टीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर चौथा घटक जो आहे नागरीकरणावरती परिणाम करणारा तो आहे आधुनिकता, मॉडर्निटी. तर मी मगाशी यासाठी तुम्हाला एक स्पेशल शब्द वापरला होता, की लाईफस्टाईल. तर जे काही नागरी किंवा शहरी भागामध्ये जे काही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, त्या अतिशय उच्च प्रतीच्या किंवा उत्तम प्रतीच्या असतात. इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणचं वाहतूक दळणवळण सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारची असते आणि एकंदरीत आपल्याला आपली लाईफस्टाईल सुद्धा आज बदललेलं असतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपला हाय झालेलं असतं आणि त्यामुळं लोकांना शहरी जीवन जे आहे ते अधिक सुखदायी आणि समाधानकारक हे वाटत असतं आणि एकंदरीत अ, हे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकांचा जाण्याचा कल वाढलेला असतो. एक म्हणजेच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पूर्वी अ, अगदी वेशभूषेवरती सुद्धा बोलायचं जर झालं, साध्या पद्धतीचं आपली वेशभूषा होती. आपण ज्यावेळेस शहरामध्ये जातो, त्यावेळी आपली वेशभूषा सुद्धा बदललेली असते. एवढंच नाही आपली हेअरस्टाईल सुद्धा बदललेली असते. म्हणजेच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे बदललं जातं आणि त्यासाठी मग आपण काय करतो ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जात असतो. ग्रामीण भागामध्ये आपण ज्यावेळी राहत असतो शेतकरी कुटुंबामध्ये किंवा इकडं-तिकडं, त्यावेळेला आपले कपडे कसे असतात, अगदी साध्या पद्धतीचे असतात. मग ते पुरुष असेल किंवा स्त्री असेल. परंतु शहरामध्ये जाऊन एक वेळ शहराची हवा लागली, का मग त्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वेगळं झालेलं असतं. मग ते वेशभूषा असेल, केशभूषा असेल, भाषा असेल, या सगळ्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजेच सामाजिकता किंवा आधुनिकता, मॉडर्निटी म्हणतो आपण. त्याचा हे नागरीकरणावरती परिणाम होतो. लोक बरेचसे यासाठी सुद्धा केवळ आपण कसे आहोत, आपण कोण आहोत, हे दाखवून देण्यासाठी किंवा आपण फार हे आहोत, हे दाखवण्यासाठी सुद्धा लोक ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये राहण्यासाठी जात असतात. पण त्यामधूनच शहरांची संख्या वाढत असते आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण थांबूया. आज नागरीकरणावरती परिणाम करणारे 4 घटक बघितलेले आहेत. नंतर राहिलेल्या घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. काही शंका असेल तर मला विचारा.